नमस्कार मैत्रिणींनो, मराठी खाद्यसंस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी. अगदी योग्य प्रमाणात आणि काही टिप्स वापरून आपण ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. इथं मी कोथिंबीर स्वच्छ धुवून वाढवून बारीक कट करून घेतलेली आहे. तर 2 मोठी वाटी ही कोथिंबीर आहे. तर याच्यामध्ये मी कोथिंबीरची दांडी घेतलेली नाही, फक्त पानं घेतलेली आहेत आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर इथं मी 2 मोठे चमचे पांढरी तीळ घेतले आहे. 10-12 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं या पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आणि ज्या वाटीने कोथिंबीर मोजली होती त्याच वाटीने 1 मोठी वाटी मी बेसन पीठ आणि हे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर इथं मी परातीमध्ये ही बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते आहे. कोथिंबीर आपल्याला कोरडीच हवी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जे काही साहित्य घेतलं होतं ते टाकून घेते आणि आपल्याला आता याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगोदर आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला असंच हे कोरडं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या कोथिंबीरला हे पीठ व्यवस्थित लागेल. ह्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिक्स करायचं आहे. व्यवस्थित असं कोथिंबीरला चोडून मी हे मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असं याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाणी आपल्याला एकदम नाही टाकायचं, थोडं टाकून मळायचं आहे. कारण हे पीठ जर जास्त आलस झालं, म्हणजे थोडं सैलसर झालं, तर त्याच्या कोथिंबीर वड्या खुसखुशीत बनत नाहीत. तर त्यासाठी इथं आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. तर इथं मी ज्या वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे तीच वाटी मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं करून ह्या पद्धतीने मी हे आता मळून घेते. तर याचा आता आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता मी याचा गोळा तयार करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, या पद्धतीने मी आता याचा गोळा तयार करून घेतला आहे. इथे मी आता हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि याचे छोटे असे 3 गोळे केले आणि त्याचे मी आता रोलसारखं असं या पद्धतीने बनवून घेणार आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. तर हे आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील नाही करायचे. जास्त जाड जर केले तर ते मध्ये कच्चे राहतात, शिजायलाही वेळ लागतो. त्यामुळे ह्या मीडियम साईजमध्ये आपल्याला हे तयार करायचे आहेत. तर हे बघा, तिघं मी इथं तयार करून घेतले आहे आणि आता मी वरून थोडी तीळ लावून घेते. तर तीळ लावल्यामुळे छान दिसतात. मध्ये देखील आपण तीळ टाकलेलीच आहे, पण अशी बाहेरून देखील आपल्याला ही लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथं चाळणी घेतली आहे आणि त्याला आता थोडं तेल लावून घेते. सगळ्या बाजूने व्यवस्थित असं आपल्याला आता हे तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर देखील यूज करू शकता, पण माझ्याकडे स्टीमर नाही म्हणून मी या चाळणीमध्ये शिजवून घेणार आहे. तर इथं आता आपण जे रोल बनवून ठेवले होते कोथिंबीर वडीचे ते ठेवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, ह्या पद्धतीने ठेवायचे आहेत. थोडी आजूबाजूला जागा सोडायची आहे, कारण ते शिजल्यानंतर फुगतात. त्याच्यानंतर इथं मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडी इमली टाकून घेतली आहे, म्हणजे चिंच टाकून घेतली, कढई काळी पडू नये म्हणून. तर हे आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. जर आपण थोडं पाणी जास्त टाकलं कोथिंबीर वडीमध्ये तर शिजायला वेळ लागतो. तर मी घट्टसर गोळा मळला होता म्हणून 15 मिनिटांमध्ये शिजून रेडी झाला आहे. आणि हे बघा, रोल देखील फुललेले आहेत, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर आता हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. हाताला चिपकत नाही, म्हणजे रोल छान आपल्यावाले शिजलेले आहेत. तर आता हे मी थंड होऊन काढून घेते. तर हे बघा, या थंड झाल्यानंतर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे आपल्याला थंड झाल्यानंतरच कट करायचे आहेत. गरम जर आपण कट करायला घेतले तर ते सुरीला चिपकतात. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही आकार तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता, म्हणजे साईज छोटी किंवा मोठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी आता हे सगळे कट करून घेते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सुरीला जास्त चिपकत नाही आहे. हे बघा, चिपकत नाही म्हणजे हे आपले छान असे मध्ये सुद्धा शिजलेले आहे कोथिंबीर वडी. तर हे सगळे मी आता कट करून घेते आणि हे मी आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. हे बघा, किती छान आपली कोथिंबीर वडी इथं रेडी झालेली आहे. तर तुम्ही कोथिंबीर वडी सेलो फ्राय देखील करू शकता, पण मी डीप फ्राय करणार आहे. त्यासाठी मी इथं तेल गरम ठेवलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तर त्याच्यात मी आता
5-6 कोथिंबीरच्या वड्या टाकून फ्राय करून घेणार आहे. तर जास्त वेळ नाही लागत फ्राय करायला. 1 ते 2 मिनिटांमध्ये एका साईडनं फ्राय होऊन जातात. तर हे बघा ह्या पद्धतीने. तर आपल्याला हे लो टू मीडियम हीटवरच तळायचे आहेत. कारण आपण जर फुल गॅस केला तर त्या म्हणजे कोथिंबीर अशी जळकट लागते खायला. त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम हीटवरच ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता मी एका साईडने तळून घेतल्या आहेत. आता दुसऱ्या साईडनं मी हे आता पलटी करून घेते आणि त्या साईडनं देखील एखाद मिनिटं तळून घेणार आहे. तर हे बघा कोथिंबीर वडीला खूप छान असा कलर आलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि तीळ देखील खूप छान चिपकलेली आहे. तर हे बघा हे जे कोथिंबीर वडीला असे बबल्स येत आहेत ते जेव्हा कमी व्हायला सुरुवात होते तेव्हा समजून जायचं की आपली कोथिंबीर वडी तळून रेडी झालेली आहे. तर हे बघा सुरुवातीला खूप जास्त येत होते, आता कमी झालेले आहेत. तर हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने मी आता ही सगळ्या कोथिंबीर वड्या काढून घेणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर आता ह्याच पद्धतीने सगळ्या कोथिंबीर वड्या मी तळून घेणार आहे. तर हे बघा इथं आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे. अगदी खुशखुशीत तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.